मित्रांनो, आपण गेल्या 2 दिवसांपासून आदिकेंद्रकी सजीवांची वैशिष्ट्ये पाहत आहोत. आज आपल्याला आदिकेंद्रकी सजीवातील पुढील वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत. तर थेट विषयाला सुरुवात करू. सायटोप्लाझम. सायटोप्लाझम याचा अर्थ होतो पेशीद्रव्य. ठीक आहे, शब्द समजावून घेऊ आपण आधी. सायटो आणि प्लाझम या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला या शब्दामध्ये दिसतं. दोन शब्दांचं. सायटो हा शब्द कायटोस या ग्रीक वर्ड वरून डिराईव्ह झाला आहे, म्हणजे तो फॉर्म झाला आहे. तर कायटोसचा अर्थ काय होतो? हॉलो व्हेसल, म्हणजे रिकामे कप्पे. सेलचं वर्णन केलं जातं रिकामे कप्पे म्हणून, त्या काळामध्ये केले जायचे. तर प्लाझम म्हणजेच काय? प्लाझम म्हणजे सॉलिड आणि लिक्विडचे कॉम्बिनेशन आपल्याला आढळते. म्हणजेच काय? ते प्लाझ्मा फेजमध्ये आहे, प्लाझ्मा अवस्थेमध्ये, आयनायू अवस्थेमध्ये आहे. मराठीतली नावं विचित्र असली तरी आपल्याला समजण्यासाठी मी ती मुद्दाम मेन्शन करत आहे. दॅट्स इट. तर प्लाझम, सायटोप्लाझम म्हणजेच पेशीद्रव्य. तर हा पेशीद्रव्य आपल्याला आदिकेंद्रकी सजीवांमधील अभ्यासायचा आहे. आय होप तुम्हाला हा शब्दाचा अर्थ समजला. आता आपण एक आदिकेंद्रकी सजीव ड्रॉ करू. एक रफ डायग्राम आपण ड्रॉ करू. तर या रफ डायग्रामकडे ज्यावेळी आपण पाहू तर तिथे आपल्याला हे सगळ्यात आउटर मोस्ट लेअर आहे, याला म्हणू आपण सेल मेम्ब्रेन, म्हणजेच पेशीपटल किंवा पारपटल. ठीक आहे, ही बाउंड्री आहे सेलची. देन आपण इथे काही असे फोल्डिंग असलेले, घड्या पडलेले स्ट्रक्चर त्यामध्ये असणारं ड्रॉ करू. आणि इथे आपल्याला ड्रॉ करायचं आहे यांचा केंद्रक, म्हणजेच न्यूक्लियस. ओके. आणि काही ग्रॅन्युलर पार्टिकल्स, फॉर एक्झाम्पल हे असतील रायबोझोम. ओके. तर सायटोप्लाझम नेमका आहे कुठे? ज्यावेळी आपण हा सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये हा पार्ट आहे मेसोसोम म्हणून, याचा अभ्यास आपल्याला पुढे करायचा आहे. याला म्हणतात मेसोसोम. हे सर्व समजावून मी तुम्हाला नंतर देणार आहे. तत्पूर्वी हा भाग आपण समजावून घेऊ. हा मेसोसोम, हा न्यूक्लियस, हा रायबोझोम, हे सर्व भाग ज्यावेळी आपण एक्सक्लूड केले, म्हणजे आपण यांना बाजूला ठेवल्याच्या नंतर या सेलच्या इनर पोर्शनमध्ये, म्हणजे आतल्या भागामध्ये हा सर्व जो कलरलेस पार्ट आपल्याला दिसतोय, हा सर्व कलरलेस पार्ट, या कलरलेस पार्टला सायटोप्लाझम म्हणजेच पेशीद्रव्य असे म्हणतात. आता पेशीद्रव्य मुळात हे द्रव्य नाहीये, आपण फक्त समजावून घेतोय. मराठी शब्द, त्याला जो पर्यायी शब्द आहे तो मी इथे मेन्शन करतोय. हे द्रव्य नाहीये, तर हे प्लाझ्मा फेजमधील सबस्टन्स आहे. हा पेशी म्हणजेच सॉलिड आणि लिक्विडचं कॉम्बिनेशन आहे, म्हणून याला पेशीद्रव्य, सायटोप्लाझम असे म्हणतात, इंग्लिशमधलं नाव. ठीक आहे. तर हा सायटोप्लाझम आदिकेंद्रकी सजीवांमधला कसा आहे? तर हा सेमी फ्लुइड ग्राउंड सबस्टन्स आहे. सेमी फ्लुइड मी ऑलरेडी मेन्शन केलं. सेमी फ्लुइड ग्राउंड सबस्टन्स. ग्राउंड सबस्टन्स म्हणजे पेशीच्या आतमधला, पेशींचे काही अवयव सोडले तर पेशीच्या आतमध्ये सर्वत्र व्यापलेला भाग म्हणजेच ग्राउंड सबस्टन्स, म्हणजेच हा सायटोप्लाझम होय, म्हणजेच पेशीद्रव्य. हा सेमी फ्लुइड फॉर्ममध्ये आहे, किंवा याला ग्राउंड सबस्टन्स असं म्हटलं जातं, किंवा याला
मॅट्रिक्स असं म्हटलं जातं. सेमी फ्लुइड मॅट्रिक्स असं सुद्धा त्याचं वर्णन आहे. सेमी फ्लुइड मॅट्रिक्स, मॅट्रिक्स याचा अर्थ काय होतो तर मॅट्रिक्स याचा अर्थ नेटवर्क, म्हणजे आतमध्ये पसरलेलं, या पेशीच्या आतमध्ये पसरलेलं पूर्ण जाळं असं आपण त्याचं वर्णन करू शकतो. हा सायटोप्लाझम कसा आहे तर हा सायटोप्लाझम बऱ्याचशा ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सनी बनलेला आहे. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सनी तो बनला आहे. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे बरीच सेंद्रिय आणि असेंद्रिय संयुगे. आता या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सचा फायदा या सेलसाठी काय आहे, किंवा या सायटोप्लाझमचा फायदा या सेलसाठी नेमका काय आहे, तर त्या पेशीमध्ये होणाऱ्या, या पेशीमध्ये किंवा या आदिकेंद्रकी सजीवामध्ये होणाऱ्या सर्व क्रिया किंवा सर्व ॲक्टिव्हिटीज, सर्व प्रकारच्या उपक्रमांना एक पोषक असं रासायनिक वातावरण पुरवण्याचे महत्त्वपूर्ण काम हे सायटोप्लाझम करत असते. आणि हे महत्त्वपूर्ण पोषक वातावरण कशामुळे या सर्व भागांना किंवा या ॲक्टिव्हिटीजना मिळते तर त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स प्रेझेंट आहेत, म्हणून हे सर्व शक्य होऊ शकतं. हे झालं सायटोप्लाझमबद्दल, सायटोप्लाझमच्या ह्या वैशिष्ट्याबद्दल हे झालं. आता पाहू आपण हा आदिकेंद्रकी सजीवांमधील सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग हे एक पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे एक विशिष्ट गुणधर्म दर्शवत नाही, जो गुणधर्म दृश्य केंद्रकी सजीवांच्या पेशींमध्ये आढळून येतो. फॉर एक्झाम्पल ही ती दृश्य केंद्रकी पेशी आहे आणि या दृश्य केंद्रकी पेशींमधील आपण काही भाग, आपण हे काही सेल ऑर्गॅनेल्स म्हणजे पेशींचे भाग जर आपण सोडले तर आतमध्ये हा जो कलरलेस सगळा पोर्शन दिसतोय सायटोप्लाझमचा, हा सायटोप्लाझम एक सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग म्हणजे एक पाण्याचा प्रवाह कसा असतो तसं वैशिष्ट्य हा दृश्य केंद्रकी सजीवातील पेशीचा सायटोप्लाझम दर्शवतो. त्याला म्हणतात सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग किंवा पेशीद्रवीय प्रवाह असं आपण त्याचं मराठी वर्णन करू. पेशीद्रवीय प्रवाह आपल्याला दृश्य केंद्रकी सजीवातील पेशींमध्ये आढळतो, जो याच्यामध्ये अब्सेंट आहे, जो याच्यामध्ये दिसून येत नाही. हे एक या सायटोप्लाझमचं वैशिष्ट्य आहे. ओके, सायटोप्लाझम हा भाग आपल्याला सर्वांना समजला. ठीक आहे, सायटोप्लाझम. ओके, आता आपण पाहू आदिकेंद्रकी सजीवामधील एक महत्त्वपूर्ण दुसरं वैशिष्ट्य आणि त्याचे नाव आहे न्यूक्लियस, म्हणजे यांच्यामध्ये असणारा केंद्रक. ओके, आदिकेंद्रकी सजीवामध्ये असणारा केंद्रक हा असा फ्रीली प्रेझेंट असतो, म्हणजे याच्या भोवती कुठलंही असं एक ठराविक न्यूक्लियर एन्व्हलप प्रेझेंट नसतं, म्हणजे याच्या भोवती कुठलंही केंद्रकीय आवरण प्रेझेंट नसतं. मुळात आपण या कॅटेगरीचा जो अभ्यास करतोय आदिकेंद्रकी सजीवाचा, याचा अर्थच आपण हे जे नावच मुळात दिलेलं आहे आदिकेंद्रकी, हे या सजीवामध्ये प्रेझेंट असणाऱ्या जनुकीय घटकावरून दिलेलं आहे. म्हणजे या जनुकीय घटकाचं स्वरूप नेमका कशा पद्धतीचं आहे, तो अतिशय साधा आहे, बेसिक आहे आणि कुठल्याही आवरणाशिवाय म्हणजे केंद्रकीय आवरणाशिवाय तो प्रेझेंट आहे. तो वेल डिफाईन्ड म्हणजे विशेष असा उल्लेखनीय घटक आपल्याला या सजीवांमध्ये आढळून येत नाही. म्हणूनच अशा प्रकारच्या सजीवांचं वर्णन आपण आदिकेंद्रकी असे केले आहे. आपल्याला या पेशीपटलाजवळ, पेशीपटलाचा हा जो विस्तारित घड्यांच्या स्वरूपातील भाग दिसतो याला म्हणतात मेसोसोम, म्हणजेच मध्यकाय. आदिकेंद्रकी सजीवातील जनुकीय घटक हे पेशीपटलाजवळ, पेशीपटलाशी मध्यकायेच्या माध्यमातून म्हणजे मेसोसोमच्या माध्यमातून जोडलेले असतात. आदिकेंद्रकी म्हणजे
म्हणजेच दृश्य केंद्रकी स्वरूपातील जे काही सजीव असतात त्या पेशींमधील जो केंद्रक असतो हा दृश्य केंद्रकी स्वरूप सजीवातील केंद्रक हा आपल्याला कुठेतरी सेंट्रली प्लेस्ड असलेला दिसतो किंवा तो आपल्याला असा कुठेतरी पेरिफेरली तरी प्लेस्ड असलेला दिसतो, पण तो डायरेक्टली या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या संपर्कामध्ये नसतो. ठीक आहे. किंवा जर तो या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या संपर्कात असेल तर त्या पेशीची जी काही एक सेल डिव्हिजनची जी फेज आहे त्या दरम्यानच हा केंद्रक हा पेशी पटलाजवळ आलेला असतो दृश्य केंद्रकी पेशींमध्ये. पण आपल्याला आदिकेंद्रकी पेशींमध्ये काय आढळतं तर आदिकेंद्रकी पेशींमधील हा जो जनुकीय घटक आहे हा पेशी पटलाजवळ आढळतो, आपल्याला त्याच्याशी अटॅचच आढळतो मेसोसोमच्या माध्यमातून. ओके. तर आदिकेंद्रकी सजीवातील जनुकीय घटकाला ज्यावेळी आपण एनलार्ज करू तर त्याचं स्वरूप आपल्याला असं असे दिसून येते. आदिकेंद्रकी सजीवांमधील जनुकीय घटक हे लॉंग असतात, ते सर्क्युलर म्हणजे गोलाकार, हायली लूप्ड म्हणजे फास्ट कसा असतो तशी रचना हायली लूप्ड आणि कॉइल्ड असतात. बघा, ज्यावेळेस आपण या जनुकीय घटकाची अतिसूक्ष्म रचना अभ्यासतो त्यावेळी त्याचे स्वरूप हे असे दिसते. म्हणजे हा जनुकीय घटक पूर्ण लांब आहे आणि हा जनुकीय घटक म्हणजे हा काय आहे, मुळात एक DNA रेणू आहे. बघा, फरक लक्षात ठेवा. मुख्य फरक असा आहे, आदिकेंद्रकी सजीवामधील जनुकीय घटक किंवा DNA हे सर्क्युलर फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात, म्हणजे गोलाकार स्वरूपामध्ये हा DNA प्रेझेंट असतो. हा मुळात एक DNA मॉलिक्यूल आहे जो या सर्क्युलर फॉर्ममध्ये हायली लूप्ड फेजमध्ये आणि कॉइल्ड फॉर्ममध्ये तो प्रेझेंट आहे DNA मॉलिक्यूल. आणि हा कसा आहे, मुळात हा डबल स्ट्रँडेड आहे. डबल स्ट्रँडेड म्हणजे हा एक स्ट्रँड आणि हा एक स्ट्रँड म्हणजे धागा, म्हणजे दोन धाग्यांनी बनलेला हा DNAचा रेणू आपल्याला आदिकेंद्रकी सजीवांमध्ये आढळतो. आणि या वैशिष्ट्याला ज्यावेळी आपण यामध्ये असणारं हे वैशिष्ट्य काय केलं आहे, हे एनलार्ज केले आहे आणि आपण त्याचा अभ्यास करतोय. हे या वैशिष्ट्याला किंवा या घटकाला काय म्हटले जाते, प्रोकॅरियोटिक क्रोमोझोम. प्रोकॅरियोटिक क्रोमोझोम म्हणजेच काय, आदिकेंद्रकीय गुणसूत्र असे आपण त्याला म्हणू. आदिकेंद्रकी सजीवांमध्ये प्रेझेंट असणारा हा जनुकीय घटक याला असणारं एक नाव म्हणजे ते नाव आहे न्यूक्लिओइड. म्हणजेच याचा अर्थ होतो केंद्रक सदृश्य. याचा अर्थ काय आहे, केंद्रक सदृश्य, केंद्रकासारखा दिसणारा. हा मुळात केंद्रक नाहीये तर केंद्रकासारखा दिसणारा एक भाग आहे. हा एक वेल डेव्हलप्ड वेल डिफाइंड असा भाग नाहीये, तर हा त्यासारखा इट लुक्स लाईक. OIDचा अर्थ होतो इट लुक्स लाईक आणि न्यूक्लीचा अर्थ होतो न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच न्यूक्लियस सारखा दिसणारा हा भाग आहे, म्हणून याला म्हटलं जातं न्यूक्लिओइड. आपण फक्त सोयीसाठी आदिकेंद्रकी सजीवामधील न्यूक्लियस हा शब्द वापरतो. आता हा जो प्रोकॅरियोटिक क्रोमोझोम किंवा हे जे जेनेटिक मटेरियल आपल्याला याच्यामध्ये न्यूक्लिओइडमध्ये दिसते आहे, ते हे स्ट्रक्चर यांच्याशी
संबंधित असणाऱ्या प्रथिनांसोबत दिसून येते. यांना म्हटलं जातं असोसिएटेड प्रोटीन्स. म्हणजे या जनुकीय घटकाशी संबंधित असणाऱ्या प्रथिनांसोबत हे जनुकीय घटक इथे उपलब्ध आहेत. आणि हे संबंधित प्रथिन या आदिकेंद्रकी पेशींमध्ये, पेशींच्या केंद्रकामध्ये असणारे हे नॉन हिस्टोन प्रोटीन्स आहेत. म्हणजे ते हिस्टोन प्रोटीन्स नाहीत. मग हिस्टोन प्रोटीन्स कशामध्ये प्रेझेंट असतात? तर हिस्टोन प्रोटीन्स हे एक यूकॅरियोटिक सेल आहे. यूकॅरियोटिक सेलमध्ये हा जो न्यूक्लियस आहे आणि याच्यामध्ये जे क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत आणि त्याच्यामध्ये जे असोसिएटेड प्रोटीन्स प्रेझेंट आहेत यांना म्हटलं जातं हिस्टोन प्रोटीन्स. म्हणजे हे प्रोटीन्स हिस्टोन प्रोटीन्स आहेत. सजीवांच्या केंद्रकातील जनुकीय घटकांमध्ये जे प्रथिनं आपल्याला इथे आढळतात ते काय आहेत? नॉन हिस्टोन प्रोटीन्स आहेत.